बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेत तळावर सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात तेव्हा मामा दत्तू आणि चंदूला बोलवतात. समोर अंधारात कोणी दिसत असतं. ते दरोडेखोर असतात. तोंड लपवलेले असतात. कोयते, मशाली हे सगळं बघून तळावर सगळेजण घाबरतात. मामा त्यांना धीर देतात. ते भंडारा उधळतात तसे दरोडेखोर घाबरून पळून जातात. इकडे मालकीणबाईंना कळतं की थोरल्या मालकीणबाईंनी बाळूला गाठोडं घेऊन रानात जायला सांगितलंय. त्या ही गोष्ट शेटजींच्या कानावर घालतात. मालकीणबाई बाळूचे खायचे हाल होतील सांगत त्याला इथेच थांबवायला सांगतात. शेटजी त्यांच्या आईला समजवायचा खूप प्रयत्न करतात की एवढ्याशा पोराला असं कसं पाठवणार, पण मोठ्या मालकीणबाई शेटजीला हे जमणार नसेल तर मला गाठोडं बांधून द्या, मी एकटी जाऊन रानात राहते असं म्हणतात. बाळूमामा समजून घेतात आणि स्वतः रानात जायला निघतात. सकाळी मामा सगळ्यांना पुढे जायला म्हणतात, पण दरोडेखोरांच्या भीतीने सगळे नको म्हणतात. मामा त्यांना धीर देतात आणि त्यांच्या भीतीने इथंच बसून राहायचं का विचारतात. पुढे जाऊन मामा एका ठिकाणी थांबतात. तिथं मेंढरांना खायला फारसं काही नसतं, पण मामा तिथंच थांबायचं म्हणतात. दत्तू चंदू आजूबाजूला बाकीच्या गोष्टी पाहून येतो म्हणतात, पण तिथं कोणीच ओळखीचं नसल्यानं त्यांना भ्या वाटत असतं. असे दरोडेखोर जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत असं चंदू आणि दत्तू म्हणतात. मामा त्यांना धीर देतात. आता दरोडेखोर पुन्हा येणार का, मामा त्यांना काय धडा शिकवणार यासाठी पहा बाळूमामांच्या नावानं चांगभलं मालिका कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.